इंट्रोडक्शन अँड डेफिनेशन. ओके, तर आता आपण बघणार आहे की टाइप्स ऑफ हॅबिट प्लस कॅरेक्टरिस्टिक्स पण बघितले. आता बघणार आहे की टाइप्स ऑफ हॅबिट. तर गुड हॅबिट, बॅड हॅबिट, मोटर हॅबिट, इंटेलेक्च्युअल हॅबिट अँड हॅबिट ऑफ कॅरेक्टर. तर हे हॅबिटचे टाइप्स झाले. गुड हॅबिट अँड बॅड हॅबिट यू नो व्हेरी वेल की गुड हॅबिट म्हणजे जे आपल्याला फिजिकली किंवा मेंटली हार्म करत नाही, दॅट इज कॉल्ड गुड हॅबिट. बॅड हॅबिट म्हणजे जे आपल्याला फिजिकली पण हार्म करतात आणि मेंटली पण हार्म करतात. मोस्टली मेंटली आपल्याला हार्म करतात, ते म्हणजे बॅड हॅबिट. ओके, तर गुड हॅबिटमध्ये तुमचं येईल की एक्सरसाइज करताय, मेडिटेशन करताय, ओके, किंवा कोणतेही अल्कोहोल ॲब्यूज तुम्ही नाही घेत किंवा टोबॅको तुम्ही यूज करत नाही. ओके, रेग्युलरली कॉलेजला जाताय, एक्सरसाइज करताय, रिस्पेक्ट करता मम्मा डॅडांची, दॅट इज कॉल्ड गुड हॅबिट. बॅड हॅबिट इट इज कम्प्लिटली अपोजिट की नेल बाईट करताय, एक्सरसाइज करत नाही, रेग्युलर कॉलेज जात नाही, काही काम करत नाही, रिस्पेक्ट करत नाही, डिसरिस्पेक्ट करताय पॅरेंट्सचे. इट्स ऑल ऑन द बॅड हॅबिट. तर मोटर हॅबिट, इंटेलेक्च्युअल हॅबिट अँड हॅबिट ऑफ कॅरेक्टर हे काय की नेचर ऑफ ॲक्टिव्हिटीज. हे टाइप्स कशामुळे पडलेले आहेत? नेचर ऑफ ॲक्टिव्हिटीज. नेचर ऑफ ॲक्टिव्हिटीजमुळे हे टाइप्स पडलेले आहेत तीन. दॅट इज कॉल्ड मोटर हॅबिट, इंटेलेक्च्युअल हॅबिट अँड हॅबिट ऑफ कॅरेक्टर. आता मोटर हॅबिटमध्ये काय येणार की जे काही मस्क्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज, रनिंग, स्विमिंग, डान्सिंग, वॉकिंग किंवा सायकलिंग, हे जे आहे ते सगळं कशात येणार आहे? मोटर हॅबिटमध्ये. जर समजा तुम्हाला रोज एक्सरसाइज करायची सवय असेल तर इट कम्स टू द मोटर हॅबिट. किंवा रोज स्विमिंग करायचं तुम्हाला सवय असेल तर इट्स ऑलवेज कम ऑन मोटर हॅबिट. इंटेलेक्च्युअल हॅबिट म्हणजे इट ऑल ऑन द सायकोलॉजिकल प्रोसेस. हे सगळं कशामध्ये येते? सायकोलॉजिकल प्रोसेसमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्हाला स्ट्रेस येत असेल प्रत्येक वेळी डिप्रेशन वाटत असेल, असं ओव्हर थिंकिंग होत असेल एकाच गोष्टीची, किंवा सारखं कोणी जरी एक शब्द जरी बोलला तर तुम्हाला टेन्शन येत असेल, तर हे येणार इंटेलेक्च्युअल हॅबिटमध्ये. म्हणजे तुम्ही काय करताय, कशा पद्धतीनं तुम्ही हँडल करताय सिच्युएशन, हे सगळं तुमचं इंटेलेक्च्युअल हॅबिटमध्ये येतं. हॅबिट ऑफ कॅरेक्टरमध्ये काय येतं की हे आपल्यावर डिपेंड असतं की आपलं नेचर कसं आहे. ओके, प्रत्येक पर्सनचं नेचर कसं आहे हे तुमचं हॅबिट ऑफ कॅरेक्टरवरून दिसून येतं. यामध्ये काय येतं की हार्डवर्क. आपण एक्झाम आली तर हार्डवर्क करतो, ती सवय असते आपल्याला. एकेकांना सवय असते की उद्या एक्झाम आणि आज तुम्ही हार्डवर्क करताय. ओके, तर ही एक सवय आहे की आम्ही वर्षभर काय करत नाही पण एक्झामच्या आदल्या दिवशी आमचं होऊन जातं, दॅट इज हार्डवर्क. टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट करायचं पण आपल्याकडे स्किल असतं, दॅट इज कॉल्ड हॅबिट ऑफ कॅरेक्टर. देन टॉकिंग फ्रेंडली वे. तुम्ही सर्वांसोबत फ्रेंडली टॉक करता. ओके, म्हणजे कितीही राग आला तर तुम्ही फ्रेंडली बोलता, दॅट इज कॅरेक्टर, हॅबिट ऑफ कॅरेक्टर. इसेन्स ऑफ फिलिंग. इसेन्स ऑफ फिलिंग मीन्स व्हॉट की समजा एखाद्याची डेथ झाली आहे तर तुम्ही तिथं सॅड होता. जर हॅपी मुवमेंट असेल, कुणाचा तर बड्डे असेल तर तुम्ही हॅपी होता. ओके, पण कोणतरी डेथ झालं आणि तुम्हाला खूप हॅपी वाटतंय तर इट्स नॉट गुड हॅबिट. ओके, तर ट्रस्टिंग पीपल. आपल्याला सवय असते की आपण लगेच लोकांवर विश्वास ठेवतो, हे सुद्धा एक हॅबिट ऑफ कॅरेक्टर आहे. हेल्पिंग पीपल की दुसऱ्यांना मदत करणं, हे सुद्धा एक कॅरेक्टर ऑफ हॅबिट आहे. ओके, दिस इज ऑल द टाइप्स ऑफ हॅबिट. फर्स्ट आहे गुड हॅबिट, बॅड हॅबिट, मोटर हॅबिट, इंटेलेक्च्युअल हॅबिट, हॅबिट ऑफ कॅरेक्टर. देन नेक्स्ट आहे हॅबिट फॉर्मेशन सायकल. हॅबिट फॉर्मेशन सायकलमध्ये 3 स्टेप्स आहेत, रिमाइंडर, रुटीन अँड रिवॉर्ड. रिमाइंडर इन द सेन्स की आपल्याला जसं मी कॅरेक्टरिस्टिकमध्ये सांगितलं की एक स्टिम्युलायची गरज असते आपल्याला रिमाइंड होण्यासाठी. फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला क्लास असतो 3 वाजता आणि रिमाइंडरसाठी आपल्या घराजवळ समजा एक स्कूल असेल. ओके, आणि त्यांचं जर 2:50 म्हणजे 2:50 जर त्यांचं वंदे मातरम होत असेल तर त्यावेळी आपल्याला पटकन ते सुरू व्हायच्या आधी आपल्याला घरातून निघायला पाहिजे किंवा सुरू झाल्यावर निघायला पाहिजे. जर 10 मिनिटाचा वेळ असेल क्लासला पोहोचण्यासाठी तर तुमचं काय रिमाइंडर ट्रिगर पॉईंट असेल की ते स्कूलमधलं वंदे मातरम, ते वाजल्यानंतर ते झाल्यानंतर तुम्ही पटकन घरातून निघताय, म्हणजे ते रिमाइंडर आहे. ते सारखं ट्रिगर स्टिम्युलायझर झालं तर ते तुम्हाला रिमाइंड करतं. नंतर ते तुमचं रुटीन होतं की ते लागले की तुम्ही जाताय, दॅट इज कॉल्ड रुटीन, म्हणजे ती सवय लागते. आणि तुम्ही
की तुम्ही लवकर क्लासला येताय, लवकर जॉईन होताय. ओके, म्हणजे तिथं तुम्हाला रिवॉर्ड पण केलं जाईल. दिस इज द ऑल द हॅबिट फॉर्मेशन सायकल.